हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. त्याचा प्रश्न ऐकून अखंडने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. त्याचे हृदय जणू क्षणभर थांबल्यासारखे झाले. तो लगेच मागे सरकला आणि जाऊन आपल्या खुर्चीवर बसला. त्याची नजर हलकीशी खाली झुकलेली होती. ध्रुविका आपल्या जागेवरून उठली आणि अखंडकडे पाहत म्हणाली, मला माहीत नाही सर, हा त्रास पेनकिलर घेतल्याने जाईल की नाही, पण तुम्ही सांगत असाल तर मी पेनकिलर घेईन. आणि बँडेजसाठी धन्यवाद. तुम्ही खूप चांगले आहात सर, इतरांच्या वेदना समजून घेणारे. नाहीतर असा बॉस क्वचितच असतो जो आपल्या पर्सनल असिस्टंटच्या जखमेवर इतक्या आपुलकीने मलम लावतो. पुन्हा एकदा धन्यवाद सर, असं म्हणत ध्रुविका हलकसं हसली आणि तिथून निघून गेली. ती गेल्यानंतर अखंडने आपलं डोकं खुर्चीच्या पाठी टेकवलं. काही क्षण तो तसाच छताकडे पाहत राहिला आणि मग हळूच डोळे मिटले. डोळे मिटून तो अतिशय खोल आवाजात म्हणाला, काही वेदना अशा असतात की त्या पेनकिलरनेही कमी होत नाहीत आणि त्या सहन करणं खूप कठीण असतं, खूपच कठीण. हे म्हणताना त्याच्या डोळ्यात लालसरपणा दाटून आला होता. त्याच्या डोळ्यांसमोर एका मुलीचा चेहरा तरळत होता. ती एका पुलाच्या कडेला उभी होती. खाली अथांग समुद्र होता. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ओठांवर हलकसं स्मित होतं. क्षणातच त्या मुलीने आपले हात पसरवले आणि ती समुद्रात झेपावली. जसं ती समुद्रात पडली तसं अखंड जोरात ओरडला. अचानक त्याने डोळे उघडले. त्याचा हात पुढे सरसावलेला होता, जणू तो त्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. इतक्या त्याच्या डोक्यात तीव्र वेदना सुरू झाली. त्याने लगेच हात डोक्यावर ठेवला आणि खोल खोल श्वास घेऊ लागला. काही क्षण तो तसाच बसून राहिला, पण स्वतःला सावरता न आल्याने तो उठला आणि समोरच्या काचांच्या भिंतीजवळ जाऊन उभा राहिला, जिथून बाहेरचं संपूर्ण दृश्य दिसत होतं. त्याने टेबलवर ठेवलेला सिगारेटचा बॉक्स उचलला. त्यातून एक सिगारेट काढून ओठांमध्ये धरली. पुढच्या क्षणी लायटरने ती पेटवली आणि तो लांब लांब झुरके घेऊ लागला. दूर हवेत विरत होता आणि त्याची नजर बाहेर स्थिरावलेली होती. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता, त्याच्या एकटेपणाची साक्ष देणारा. डोळ्यातील लालसरपणा सांगत होता की तो कित्येक दिवस, कदाचित महिन्यांपासून नीट झोपलेलाही नाही. तो बराच वेळ तिथेच उभा राहून सिगारेट ओढत राहिला. मग आपल्या केबिनमधून बाहेर पडला आणि खाली पार्किंग एरियात जाऊन गाडीत बसला. तिथून तो सिंघानिया फार्म हाऊसकडे निघाला. थोड्याच वेळात तो सिंघानिया फार्म हाऊसवर पोहोचला. त्याची गाडी पार्किंगमध्ये थांबताच त्याची नजर समोर उभ्या असलेल्या गाडीवर पडली. ती कृतिकाजींची गाडी होती. त्याच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव उमटले. तो तिथून परत फिरणार इतक्यात कृतिकाजी त्याच्या गाडीपाशी येऊन उभ्या राहिल्या. बहुधा त्या बाहेरच त्याची वाट पाहत होत्या. त्यांनाही माहिती होतं, अखंडने त्यांची गाडी पाहिली तर तो आत येणार नाही. अखंडने एक खोल श्वास घेतला, गाडीतून उतरला आणि कृतिकाजींकडे पाहत म्हणाला, सांगा, तुम्ही इथे का आलात? कृतिकाजी लगेचच त्याच्या जवळ आल्या. त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाल्या, तुला न्यायला. अखंडने त्यांचा हात हलकेच दूर केला आणि म्हणाला, कुठे? मला तुमच्यासोबत घेऊन जायचं आहे का? कृतिकाजी उदासपणे म्हणाल्या, तुझं घर तुझ्याशिवाय अगदी ओस पडलेलं आहे. अखंडने त्यांच्याकडे न पाहता चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला आणि म्हणाला, माझं असं काही घर नाही. मी इथेच राहतो. हीच माझी दुनिया आहे. याशिवाय मला कुठेही जायचं नाही. कृपया तुम्ही इथून निघून जा. कृतिकाजी लगेच त्याच्यासमोर येत म्हणाल्या, मून आधीच आम्हाला सोडून गेली आहे आणि तू तर तिच्या जाण्यापासून घरी आलाच नाहीस. आधी रागावत होतास,
पण किमान जिवंत असल्यासारखा तरी वाटायचास. आता तर असं वाटतंय की तू या जगात असूनही आमच्यासोबत नाहीस. अखंड, प्लीज राग सोड आणि माझ्यासोबत घरी चल. तुझ्याशिवाय आम्हाला राहवत नाही. अखंड कटाक्षाने हसला आणि म्हणाला, कोण म्हणालं मी तुमच्यावर रागवलंय? मॉम, मी तुमच्यावर रागावलो नाही, पण तुम्ही समजून घ्या. जिथे तिच्या आठवणी आहेत तिथे मी राहू शकत नाही. इथे आहे तोपर्यंत मी जिवंत आहे. जर मी सिंघानिया मॅन्शनला गेलो तर कदाचित जगूही शकणार नाही. आणि तुम्ही मला परत का घेऊन जायचं म्हणताय? उलट तुम्हाला आनंद व्हायला हवा. माझ्यासारख्या माणसापासून सुटका झाली म्हणून जो रागात वेडेपणात काहीही करू शकतो, त्याला इतरांच्या भावना काहीच महत्त्वाच्या वाटत नाहीत. कृपया इथून निघून जा. मला कोणाशीही बोलायचं नाही. माझं डोकं दुखतंय. मला एकटं राहायचं आहे. हे बोलून तो लगेच फार्म हाऊसकडे वळला. पण तेवढ्यात एका मुलीचा आवाज तिथे घुमला. प्लीज भाऊ, घरी चला ना. मम्मी खरंच सांगत आहेत, तुमच्याशिवाय घर अगदी रिकामं वाटतंय. हा आवाज ऐकून अखंडचं हृदय जोरात धडधडलं. तो लगेच मागे वळून पाहू लागला. तिथे साधारण 21-22 वर्षांची एक मुलगी उभी होती. तिचा चेहरा निरागस होता, पण त्यावर एक जळाल्याचा मोठा व्रण होता. तो जन्मखून किंवा मेकअप नव्हता. तो व्रण तिच्या चेहऱ्यावरून सुरू होऊन मानेला स्पर्श करत कपड्यांच्या आत लपून गेला होता. तिच्या हातावरही जळाल्याचे ठसे होते. अखंड तिच्या जवळ गेला. तिच्या गालावर हात ठेवत म्हणाला, तू इथे का आली आहेस? ती रडत म्हणाली, कारण तुमच्याशिवाय मला अजिबात बरं वाटत नाही भाऊ. नेहमी मम्मी तुम्हाला घ्यायला येतात, पण आज मी आले ना. तुमची लाडकी, प्लीज माझ्यासाठी तरी घरी चला. अखंड हलकसं हसला आणि म्हणाला, सॉरी, तू मला घरी घेऊन जायला आली आहेस, पण आता मी तिथे परत जाऊ शकत नाही. कोणही मला घेऊन यायला येवो ते तर आता माझ्यापासून मुक्त झालं आहे. आणि खरं सांगायचं तर मी त्या घराला दुःखाशिवाय काहीच दिलं नाही. म्हणून मला जबरदस्ती करू नकोस. तूच एक आहेस ज्याचं मी कधीच ऐकून टाळू शकत नाही, पण हे मात्र मी करू शकत नाही. मम्मीला घेऊन घरी जा आणि स्वतःची काळजी घे. हे बोलून अखंड लगेच गाडीत बसला आणि क्षणात त्याची गाडी सिंघानिया फार्म हाऊसच्या बाहेर निघून गेली. कृतिकाजी आणि ती मुलगी दोघीही त्याच्याकडे पाहत राहिल्या, पण अखंड एकदाही मागे वळून पाहिलं नाही. गाडी वेगाने रस्त्यावर धावत होती आणि त्याच्या डोळ्यांसमोर सतत मूनचा चेहरा फिरत होता. आत्तापर्यंत तो दुःखात होता, पण अचानक त्याचा चेहरा रागाने थरथरू लागला. तो संतापाने म्हणाला, तू बरोबर म्हणाली होतीस. तू चंद्र आहेस आणि चंद्र आधीपासूनच तुटलेला असतो. त्याला कोणी तोडू शकत नाही. पण जेव्हा तो स्वतः ठरवतो तेव्हा अनेकांचा अभिमान मोडू शकतो. तू म्हणाली होतीस की तुला माझ्याबद्दलचं द्वेष व्यक्त करता आलं नाही, पण मी तसा नाही. मी नक्कीच सांगतो, मला तुझा प्रचंड तिरस्कार आहे. तू ती आहेस जी माझ्या आयुष्यात आली आणि मला माझ्यापासूनच दूर करून गेली. जो मी इतरांच्या भावना चिरडत होतो तोच आज स्वतःच्या भावना सुद्धा सांभाळू शकत नाही. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. आय हेट यू. तू गेलीस, पण मला तुझ्या आठवणींच्या जाळ्यात अडकून गेलीस. पण अखंड सिंघानिया इतका कमकुवत नाही. जर तू मला कैद केला आहेस तर मला स्वतःला मुक्त करायलाही येतं. आणि आज मी स्वतःला तुझ्या आठवणींपासून मुक्त करणार आहे. हे बोलून त्याने गाडीचा वेग आणखी वाढवला. थोड्याच वेळात तो त्या पुलाजवळ पोहोचला जिथून मूनने त्या खोल समुद्रात उडी मारली होती. तो गाडीतून खाली उतरला आणि त्याच ठिकाणी जाऊन उभा राहिला जिथे
मूनने त्याच्या डोळ्यांसमोर आपलं आयुष्य संपवलं होतं. तो काही क्षण तिथेच उभा राहून त्या जागेकडे पाहत राहिला. मग तो पुलाच्या कडेला जाऊन उभा राहिला. त्याचे पाय रेलिंगवर होते आणि त्याच्यासमोर खोल निराशार समुद्र शांतपणे वाहत होता. त्याच्या डोळ्यांसमोर त्या काळात सगळं काही सुरळीत चाललं होतं. तेव्हा त्याने पहिल्यांदा मूनला पाहिलं होतं. मून तेव्हा फक्त 2-3 दिवसांची होती. त्यानंतर तो तिला पुन्हा तेव्हा पाहिला जेव्हा ती पूर्ण 18 वर्षांची झाली होती. आणि काही दिवसातच त्याने मूनसोबत जबरदस्तीने लग्न केलं. तो म्हणायचा की मून ही त्याची वेडाची हद्द आहे, त्याचा अधिकार आहे. पण लग्नानंतर त्याने मूनला सांगितलं की ती त्याचं प्रेम किंवा वेड नाही, तर त्याला तिच्याबद्दल प्रचंड तिरस्कार आहे. मात्र त्या तिरस्काराचं कारण तो कधीच सांगू शकला नाही. मूनसुद्धा सतत त्या तिरस्कारामागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते कधीच समजलं नाही. मूनने तिच्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले की अखंडसोबत सुरू झालेलं हे द्वेषाचं नातं संपवावं, पण अखंडचा छळ दिवसेंदिवस वाढतच गेला. तिला आपल्यापुढे झुकवण्यासाठी त्याने काहीही कमी ठेवलं नाही. कधी तिच्या आईवडिलांना त्रास द्यायचा, तर कधी मूनला अमानुष वेदना दिल्या. शेवटी त्या वेदनांसमोर मून हरले आणि त्या पुलावरून समुद्रात उडी मारून तिने आपलं आयुष्य संपवलं. हे सगळं आठवताच अखंडचा चेहरा अधिकच थरथरू लागला. तो रागाने म्हणाला, मी तुला चांद म्हणायचो ना, पण आता तू माझ्यासाठी चांद नाहीस. तू फक्त मून अग्रवाल आहेस. तीच मुलगी जिला मी आधीही तिरस्कार करत होतो आणि अजूनही करतो. अमर्यादित तिरस्कार. पण आता त्या तिरस्काराचं कारण बदललं आहे. आधी तो संपला होता, पण आता हा तिरस्कार कधीच संपणार नाही. जर तुला वाटत असेल की मी तुझ्यासाठी तडफडतोय, तर तू चुकीची आहेस. आय जस्ट हेट यू मून अग्रवाल. आय जस्ट हेट यू. हे बोलून त्याने डोळे मिटले आणि पुढच्या क्षणी त्या खोल समुद्रात उडी मारली. स्कॉटलँड. कपूर फॅशन्स. प्रिया गेल्यानंतर सनशाईनने स्वतःचा हात संपूर्णपणे जखमी करून घेतला होता. ती आपल्या जखमी हाताकडे पाहत होती. तेवढ्यात केबिनचं दार उघडलं आणि एक व्यक्ती आत आला. त्या व्यक्तीने सनशाईनच्या हाताकडे पाहताच त्याचं हृदय जणू धडधडणं थांबलं. सनशाईन त्याच्याकडे न पाहताच म्हणाली, प्लीज आता मला ओरडू नका. हे म्हणत ती हलकसं हसली आणि उठून उभी राहिली. सनशाईन समोर उभा असलेला तो माणूस म्हणजे दुसरा कोणी नसून मिस्टर कपूर होता. स्कॉटलंडमधील नामांकित उद्योगपती. तिथे भारतीय लोक कमी असले तरी अहिल कपूरने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. सुमारे 6 फूट 2 इंच उंची आणि अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्व असलेला अहिल तिच्याकडे पुढे आला. तो सनशाईनला स्पर्श करणार इतक्यात सनशाईन जोरात ओरडली, डोंट टच मी. तिचा आवाज ऐकून अहिलने क्षणभर डोळे मिटले. त्याला माहिती होतं की सनशाईन अशी प्रतिक्रिया देऊ शकते. तो शांतपणे म्हणाला, प्लीज शाईन, माझं ऐकून घे. पण त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सनशाईनने टेबलवरील वस्तू उचलून ऐकायला सुरुवात केली. ती जोरात ओरडत म्हणाली, मला काहीही ऐकायचं नाही. समजलात का तुम्ही? मला कुणाचंच काही ऐकायचं नाही. ती बोलत असतानाच तिने रागाच्या भरात सगळं सामान खाली फेकायला सुरुवात केली होती. आत्तापर्यंत ती शांत होती, पण अचानक तिला काय झालं कुणालाच समजत नव्हतं. तिच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. तिचा ओरडण्याचा आवाज खूप मोठा होता, म्हणून अहिलने लगेच केबिनचं दार पूर्णपणे बंद केलं, जेणेकरून तिचा आवाज बाहेर जाऊ नये.
त्याचं केबिन साऊंडप्रूफ होतं आणि ते त्याने खास सनशाईनसाठी बनवून घेतलं होतं. तो पुन्हा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत म्हणाला, प्लीज शाईन, माझं ऐकण्याचा तरी प्रयत्न कर. तू असं रिॲक्ट करू नकोस. तू म्हणाली होतीस की तू आता कधीही पॅनिक होणार नाहीस, रागाने वागणार नाहीस. तू मला वचन दिलं होतंस. त्याचं वाक्य पूर्ण होण्याआधीच एक दगडी शोपीस त्याच्या डोक्यावर येऊन आदळला आणि वेदनेने तो ओरडला. त्याच्या कपाळाला जखम झाली होती. तिथून रक्त वाहत होतं. त्याने पटकन रुमाल काढून कपाळावर दाबला आणि सनशाईनकडे पाहिलं. ती जोरजोरात थरथरत होती. रडत रडत ती म्हणाली, त्या मुलीने मला कॅरेक्टरलेस म्हटलं. ती म्हणाली की मी चारित्र्यहीन आहे आणि मी इंडिया सोडून पळून आले. सगळं सोडून आले. ती खोटं बोलते. सगळं खोटं आहे. मी चारित्र्यहीन नाही. मी तिच्यासमोर उभी राहिले होते, पण शेवटी मी हरले. मी कुणाला सोडलं नाही, उलट त्यानेच मला सोडलं. मला काहीच उरलं नाही असं केलं. माझं सगळं हिरावून घेतलं. तरीही लोक मला चारित्र्यहीन म्हणतात. का म्हणतात असं? हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण अचानक ती जोरात ओरडली आणि समोरचा टेबल जोरात ढकलून दिला. त्या टेबलचा वरचा भाग पूर्ण काचेचा होता. टेबल ढकलताच काच खाली पडली आणि क्षणात चकनाचूर झाली. टेबल ढकलताना तिच्या हाताला काच लागली आणि तिच्या हातूनही रक्त वाहू लागलं. आहिल लगेचच तिच्याकडे धावत गेला, पण सनशाईनने तिथेच ठेवलेली खुर्ची त्याच्या दिशेने ढकलली. त्याचा पाय थोडा घसरला, पण त्याने स्वतःला सावरलं आणि पुन्हा तिच्याकडे गेला. सनशाईनने त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत आहिलने तिला घट्ट आपल्या मिठीत घेतलं होतं. तिला सावरत तो म्हणाला, प्लीज शाईन, स्वतःला सावरायचा प्रयत्न कर. तू असं करू शकत नाहीस. तू पॅनिक होऊ शकत नाहीस. तू मला वचन दिलं होतंस की अशा गोष्टींवर तू रिॲक्ट करणार नाहीस, पण पुन्हा एकदा तू तुझा कंट्रोल गमावत आहेस. तू म्हणाली होतीस की तू स्ट्रॉंग आहेस. त्याचं बोलणं ऐकता सनशाईन जोरात ओरडली, मी स्ट्रॉंग नाही आहे. जेव्हा कोणी त्याचं नाव घेतं तेव्हा मी कमजोर होते. मला खूप दुखतं आहिल, खूप दुखतं. पण त्या माणसाचा तिरस्कार आहे, पण तरीही तो माझ्या आठवणीतून जात नाही. हे बोलताना तिचे डोळे हळूहळू मिटू लागले. तिचे केस विस्कटलेले होते. चेहरा लाल झाला होता. रडून रडून डोळे सुजले होते आणि ओठ कोरडे पडले होते. तिची अवस्था पाहून आहिलचं हृदयही दडपलं. क्षणातच सनशाईन बेशुद्ध झाली. आहिलने खोल श्वास घेतला, कारण त्या क्षणी तिच्यासाठी बेशुद्ध होणं हाच जणू एकमेव उपाय होता. त्याने तिला अलगद उचललं आणि समोरच्या सोफ्याकडे नेलं. संपूर्ण केबिनमध्ये फक्त तीच एक जागा शाबूत उरली होती, कारण बाकी सगळं सनशाईनने अस्तव्यस्त केलं होतं. त्याने तिला सोफ्यावर अलगद झोपवलं. बेशुद्ध अवस्थेतही ती थरथरत होती. तिची अवस्था पाहून आहिलने पटकन आपल्या खिशातून एक छोटी काचेची डब्बी काढली आणि त्यातून 2-3 गोळ्या बाहेर काढल्या. गोळ्या काढून त्याने त्या सनशाईनच्या ओठांखाली ठेवल्या. त्या गोळ्या आपोआप विरघळणाऱ्या होत्या. त्याने लगेच सनशाईनच्या हातावर बँडेज बांधलं. हळूहळू सनशाईनचं थरथरणं थांबलं गेलं आणि तिची तब्येत थोडी नॉर्मल होऊ लागली. आहिलने बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि चमच्याने सनशाईनला 2 घोट पाणी पाजले. त्यालाही खूप तहान लागली होती, पण त्या क्षणी त्याच्यासाठी सनशाईनपेक्षा महत्त्वाचं काहीच नव्हतं. तिच्याशिवाय त्याला काहीच दिसत नव्हतं. सुमारे 10 मिनिटे तो तसाच तिच्याकडे लक्ष ठेवून बसला. हळूहळू सनशाईनने डोळे उघडायला सुरुवात केली. तेव्हा आहिलने सुटकेचा निश्वास सोडला. तो लगेच तिच्या चेहऱ्याजवळ झुकला. तिचे केस हलकेच कुरवळत म्हणाला, तू ठीक आहेस ना शाईन? सनशाईनने
ओलसर डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हळूच उठून म्हणाली, बसली. आहिल लगेच म्हणाला, काहीही विचार करण्याची गरज नाही. आणि खबरदार, जर तू पुन्हा कोणाबद्दल काही वाईट विचार केलास तर. मला खूप भूक लागली आहे. तू माझ्यासोबत लंचला चल, तुझ्यामुळे मी अजून काही खाल्लेलं नाही. सनशाईनने त्याच्याकडे रिकाम्या नजरेने पाहिलं आणि हळूहळू उभे राहिले. आहिलने लगेच बाजूला ठेवलेला तिचा फोन उचलला. त्याला वाटलं ती त्याच्यासोबत येईल, पण सनशाईनने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, मला थोडा वेळ एकटीला राहायचं आहे. हे म्हणतच ती लगेच केबिनमधून बाहेर निघून गेली. अहिलने तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही. जणू त्याला माहिती होतं की असंच होणार आहे. बाहेर लिफ्टकडे जाताना सनशाईनने आपले केस नीट केले. ती खाली पार्किंगमध्ये जाऊन आपल्या गाडीत बसली आणि तिथून निघून गेली. इकडे अहिलने कपाळावर हात ठेवत चिंतेने स्वतःशीच म्हटलं, तू अजून किती दिवस अशी राहणार आहेस शाईन? मला तुला अशा अवस्थेत पाहवत नाही. दुःख तुला होतं, पण त्याची वेदना मला देखील होते. मला कळत नाही की तुला या सगळ्या दुःखातून कसं बाहेर काढू, तुझ्या भूतकाळातून कसं मुक्त करू. रोज रोज येणारे हे पॅनिक अटॅक्स, कुणी काही बोललं तरी तुझं असं रिॲक्ट होणं, इतकं इम्पल्सिव्ह होणं, हे तुझ्यासाठी योग्य नाही. पण मी तरी काय करू? हे बोलताना त्याच्या चेहऱ्यावरची काळजी स्पष्ट दिसत होती. त्याने आपल्या फोनवर सनशाईनची लोकेशन तपासली. सनशाईन नेहमी असंच करायची. जेव्हा तिला पॅनिक अटॅक यायचा तेव्हा ती थोडा वेळ एकटी राहण्यासाठी बाहेर जायची आणि तासनतास अहिलला सापडत नसे. म्हणूनच अहिलने तिला एक डायमंडचा पेंडंट आणि चेन गिफ्ट दिली होती, ज्यात ट्रॅकर बसवलेला होता, जेणेकरून त्याला तिची लोकेशन नेहमी कळू शकेल. ती थोड्याच अंतरावर असलेल्या एका पार्कमध्ये होती. तिला तिथे पाहून अहिलने सुटकेचा श्वास सोडला. त्याने एका वर्करला बोलावून केबिन नीट करण्यास सांगितलं आणि स्वतः बाहेर पडला. सुमारे अर्ध्या तासानंतर तो सनशाईनच्या लोकेशनवर पोहोचला आणि तिच्या शेजारी जाऊन बसला. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, आता बरं वाटतंय ना? सनशाईनने मान हलवून होकार दिला आणि म्हणाली, आपण लंचला जायचं आहे ना? आहिलने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हसत म्हणाला, भूक तर खूप लागली आहे, पण जर तुला आधी आईस्क्रीम खायचं असेल तर आपण आधी आईस्क्रीम खायला जाऊया. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.